हॅलो, एक मिनिट. फलंदाज करणाऱ्या संघनायकाला नम्र विनंती आहे, आपला स्कॅनर पाठवायचा आहे. टीम ॲड नाहीये, लवकरात लवकर. आजच्या दिवसामध्ये सर्व सहभागी संघांच्या कर्णधाराला एक विनंती आहे, ऑनलाईन जो कुणी पाहत असेल किंवा मैदानात तिथं उपस्थित असेल त्या सर्व संघनायकांना एक नम्र विनंती आहे की आपला टीमचा स्कॅन इथं पाठवायचा आहे किंवा प्लेइंग 11 अगोदरच पाठवणं फार गरजेचं आहे. स्पर्धा ऑनलाईन आहे, इथं कोणत्या प्रकारच्या व्यत्यय येणं संघासाठी घातक ठरू शकतं, तुम्हाला पेनल्टी बसू शकते. जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातील तिसरा सामना द रायझिंग स्टार पेरंगुट विरुद्ध वातुंडे. पहिला चेंडू अवांतर चेंडू टाकला गेला, वाईड चेंडू. अमोल भाऊ शिंदे वातुंडे स्पोर्ट क्रिकेट क्लब अत्यंत दर्जेदार असणारा संघ. पहिला चेंडू अवांतर चेंडू टाकला. युवराज डावखुरा फलंदाज, जसा डावखुरा वेग इंडियन खेळाडू युवराज. बॅटचा एज, इथं बॅटचा एज लागत गेला तळव्यांच्या दिशेला. एक या धावसंख्येनं खातं खोललं वैयक्तिक फलंदाजानं. संघाची धावसंख्या होती ती 2 धावसंख्या. इथे तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 3 सामने झाले, त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही, परंतु समोरील बलाढ्य संघानं जो धावसंख्या दिलेला आहे त्याचा पाठलाग करत असताना सहजरित्या तो सामना जिंकत आणला. परंतु इथे 2 षटकं पॉवर प्लेचे असल्यामुळे इथे 2 षटकामध्ये तुम्हाला चौकार षटकारांची खेळी करणं फार गरजेचं. सिमेंट पीच, त्यात बॉलचा आकार मोठा, लेझर गुरु प्रकारचा चेंडू, त्यावरती केलेली मुस्फोटक आक्रमक खेळी करणं फार गरजेचं. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट टाकलेला चेंडू, हळूवार चेंडू होता, पॉईंटच्या क्षेत्रात मारलेला फटका होता, परंतु तो ऑफस्टंपच्या दिशेला मारायचा प्रयत्न होता, तो गेला लॉंग ऑफच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 3 धावसंख्या. पुन्हा एकदा युवराज एक विस्फोटक आक्रमक फलंदाज, डावखुरा फलंदाज, परंतु त्याच ताकदीचा एक वेगवान गोलंदाज आहे तो गणेश. पुन्हा एकदा प्लेन चेंडू टाकला गेला, कोणत्या प्रकारचा स्विंग नाही. गोलंदाजाला पुरेपूर माहीत आहे इथे सिमेंट पिच असल्यानंतर इथे कोणत्या प्रकारचा स्विंग करण्यापेक्षा वेगात चेंडू टाकला, प्लेन चेंडू, निगेटिव्ह चेंडूंचा मारा केला तरी फलंदाज बीट होऊ शकतो. त्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना गणेश पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं युवराजला ओव्हर पिच चेंडू, फलंदाजांना ब्लॉक ऑन चेंडू करून घेतला. स्टेप आउट जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये बीट वारंवार बीट होत चाललेला आहे तो फलंदाज. इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचा निर्धाव चेंडू जर गेला तर संघ अडचणीत येऊ शकतो. इथे तुम्हाला धावाचा पाठलाग करायचा नाही तर तुम्हाला एक मोठं आव्हान द्यायचं आहे, त्यामुळे इथे निर्धाव चेंडू खेळून काढण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावा घेणं प्रथम खूप महत्त्वपूर्ण ठरेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये पॉईंटच्या क्षेत्रात खेळायच्या प्रयत्नामध्ये बीट होतो. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले. ते गोलंदाजाला अचूक टप्पा, खूप दूरवरती चेंडू ठेवतोय, बॉलला उसळी देतोय, कधी अधूनमधून स्लोवर चेंडू टाकतोय, त्यामुळे फलंदाजाला चेंडू काय नीटसा कनेक्ट होत नाही. गोलंदाज चतुर, परंतु फलंदाज थोडासा बॅक साईडला जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये खेळतोय. तो पॉईंटच्या क्षेत्रात मारायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चांगली फेकी. 1 रनवरती समाधान मानावं लागलं ते युवराजला. या 1 धावसंख्येनंतर पहिल्या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या षटकात आले ते 4 धावा, 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. चालू सामना तो 5 षटकांचा, साधारणतः 30 चेंडूंचा. इथे तुम्हाला चौकार षटकारांची खेळी वार करणं गरजेचं, कारण इथे तुम्हाला जर 5 षटका सामना जिंकायचा असेल तर साधारणतः 45 ते 47 धावसंख्या पार करावी लागेल. सिमेंट पिच म्हटलं तर वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेला ठरवून फलंदाजांना अटॅक करणं फार गरजेचं आहे, परंतु ते एक डावखुरा फलंदाज, एक राईट हँडेड फलंदाज, परंतु कोणता फलंदाज बाजी मारतोय ते पाहायचंय. शॉर्ट ग्राउंड जरी असेल तरी तुम्हाला इथे गोलंदाजी क्षमता. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ अनिल दगडे पाटील साहेब, आपण याचं इथं स्थान बदवायचंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओरपी चेंडू, पॉवर प्लेचा फटका, 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून मारा, लॉंग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, त्याच्या संघ सहकार्यानं केलेलं चांगलं क्षेत्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. 4 गेलाय का, 4 रन. पूर्णतः मैदानाच्या बाहेर जाऊन त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 8. या स्पर्धेतला आतापर्यंतचा हा
17वा चौकार आणि युवराजच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार, या दिवसातला तिसरा. बघूया कशा प्रकारची युवराज फटकेबाजी करतोय. एक वेगवान गोलंदाज, शॉर्ट पिच चेंडू, जोरदार फटका मारला बॅटचा एज. एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं त्या युवराजला. तसा वेगवान गोलंदाज आहे तो अथर्व, ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, वेगात गोलंदाजी केली होती. एका षटकात 2 विकेट घेण्यात यश आलं होतं, परंतु इथे पहिल्या चेंडूवरती त्यावरती घणाघाती फटका मारत चौकारानं सुरुवात केली होती. बघूया पुढचा फलंदाज श्लोक, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता. सूरजनं मारलेला कुतुंग फटका चौकार. आणि सूरजचा बॅटस्विंग बघितलं तर त्यानं जास्तीत जास्त पिचवरती थांबणं फार गरजेचं आहे. वाऱ्याची दिशा बघितलं तर मिड विकेटच्या दिशेला. इथे कोणत्या प्रकारचा अंगावरती चेंडू आला तर फलंदाज त्या गोलंदाजाचा लाड करू शकणार नाही. इथे वेगात बॅट फिरवली तर शोर एक टप्पा चौकार षटकार जाऊ शकतो, परंतु कशा प्रकारची गोलंदाज करतोय ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. वेगवान गोलंदाज आहे. इथे अधूनमधून जर स्लोवर चेंडू टाकला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तर एक मोठी धावसंख्या उभी होऊ शकते. पुढचा चेंडू राईट आर्म ओझा टाकलेला चेंडू, ब्लॉक ऑल चेंडू, निगेटिव्ह चेंडू होता. लेग स्टंपच्या दिशेला टाकायच्या प्रयत्नात ब्लॉक ऑल चेंडू लागला, तो फलंदाजाच्या पायाला गेला. पंचांचा इशारा. अवांतर लेग बायचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 14. ओम साई ग्रुप वातुंडे फलंदाजी करणारा संघ, अमोल दादा शिंदे स्पोर्ट क्रिकेट क्लब. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, पुरेपूर फायदा घेता आला नाही गेला, तो पूर्ण विकेट किपरच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये 1 रन. न्यू गोल्डन संघाचे माजी कॅप्टन, एक मोठे अनुभवी खेळाडू, षटकार किंग म्हणून ओळखले जाते, तेच मनोज रास्ते सर यांचे आगमन झालेलं आहे. मंडळ सर सरचं स्वागत. एक काळ होता की त्या काळामध्ये एका षटकात 3-4 षटकार मारायचं म्हटलं की मनोज सरांकडे पाहायचं होतं. पुन्हा एकदा ओरपी चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. सहजरित्या मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये 55 चारा 1 रनचा. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती षटकानंतर 17. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 17. 5 षटकांचा खेळ. त्या 5 षटकामध्ये पॉवर प्लेची 2 षटकं संपले, त्याचा पुरेपूर फायदा चांगला घेतला, परंतु काही चेंडूवरती अटॅक करता आला नाही. परंतु 17 धावसंख्या सुद्धा एक मापक धावसंख्या राहिलेल्या 3 षटकात कशा प्रकारची फटकेबाजी 2 फलंदाज करतात ते पाहायचे. परंतु समोर त्याच ताकदीचा संघ आहे तो रायझिंग स्टार पेरंगुट. त्यांच्याकडे सुद्धा एक मोठी क्षमता आहे की समोरच्या संघाला पूर्णतः रोखण्याची, कारण अगोदरचा एक सामना जिंकून मजबूत स्थितीमध्ये असणारा संघ आहे. बघूया पुढचा गोलंदाज कोण येतोय. गणेश कुराडे, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं 11 धावा 4 विकेट. अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. इथे अगोदर 1 षटक हाताळलेलं आहे, एका षटकात 4 धावा दिलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं. इथे पाहिजे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक, स्लोवर चेंडू, त्यावर केलेला हळूवार लॉंग ऑनच्या दिशेला जमीनलगत फटका, ग्राउंडचा फटका. 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं त्या फलंदाजाला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 18 धावसंख्या. पुणे टेनिस बॉल शोमध्ये अशा कित्येक तरी स्पर्धा आता चालू आहेत. त्यामधील एक अत्यंत दर्जेदार असणारी स्पर्धा मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित बावधन कर्णक 2025चा महाथरार. पुढचा चेंडू, जोरदार मारलेला फटका. इथे क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या पाठीमागे लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपला. स्पर्शनं एक उत्कृष्ट स्पर्श आहे. तसं म्हटलं तर सूर्याची किरण डोळ्याभोवती येत असताना त्याला अंदाज एक पहिला धक्का बसला तो संघाला. पहिला धक्का युवराजच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट घेतली, कारण युवराजच्या बॅटमधून एक चौकार आला होता. चांगली फटकेबाजी करत होता, परंतु स्लोवर टाकलेला चेंडू फलंदाजाला बाद करण्यात यश आलं, ते गोलंदाजाला गणेशला. नवीन फलंदाज प्रणव, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे.
संघाची धावसंख्या होती ती 18. एक बाद. तिसरं षटक चालू. सामना तो 5 षटकांचा. गणेश फुलटॉस चेंडू, त्यावरती घेतलेला हळूवार फटका. इथे एक अप्रतिम झेल टिपला. सीमा नजदीक क्षेत्ररक्षक असणारा तो पळत आला चेंडू पर्यंत आणि झेल काही सोडला नाही. एक दमदार झेल पकडला. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसला. तो ओम साई वातुंडे संघास विकेट हॅट्रिक संधी. गणेश चांगली गोलंदाजी करतो. अगोदरच्या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. त्याला पूर्ण माहिती आहे ते निर्धाव चेंडू टाकले तर संघ आपोआप अडचणीत येतो. आणि त्याच विकेट हॅट्रिक संधी आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेले आहेत. जोरदार मारलेला हळूवार चेंडू. विकेट हॅट्रिक काय घेऊ शकला नाही. एकदम हळूवार चेंडू आणि त्या 1 या धावसंख्येनं खातं खोललं तो नवीन फलंदाज. चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. कोणत्या प्रकारचा वेग नाही, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली की गोलंदाजाला माहिती आहे ते आपण ओव्हरपिच चेंडू टाकला तर मिड विकेटचं क्षेत्र बघितलं तर साधारणतः 55 ते 50 मीटर आहे आणि ते चेंडू टाकला तर सहजरित्या बॅट फिरवली तर तो चौकार षटकार जाऊ शकतो. त्यामुळे गोलंदाजानं स्लोअर चेंडू टाकून उसळी देण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू टाकला. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राय मारायचा प्रयत्न, सॉरी शॉर्ट पिच चेंडू होता तो लॉंग ऑफला मारायचा प्रयत्न होता परंतु गेला लॉंग ऑनच्या दिशेला. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. मेगा स्टार ओल्ड इज गोल्ड आशिष शुक्लावत यांचे इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मंडळचे त्यांचं सर स्वागत. आशिष शुक्लावत एक काळ होता एका षटकात 18 रनची गरज असताना लगातार 3 षटकार मारले होते आणि सामन्याचं चित्र बदलून टाकलं होतं. असे आशिष सर आज इथं आगमन झालेलं आहे. आणि एक तर असा क्षण होता त्यांच्याबद्दल सांगण्यात अजून खूप. थांबा बॉल टाकल्यानंतर सांगतो. डेड बॉल आहे सॉरी. खेळा स्टार्ट. फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा पाहिजे इथे फलंदाज षटकार मारायचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक अत्यंत दर्जेदार आहे. त्याच्याकडून जेल सुटणं फार अवघड. जेल टिपला तो वैयक्तिक दुसरा. इथे गणेशची अप्रतिम गोलंदाजी. नवीन फलंदाज आहे तो प्रथमेश शिंदे. ते फुलटॉस चेंडू होता. जर मिड विकेटच्या दिशेला चेंडू घेतला असता तर तो चौकार किंवा षटकार गेला असता परंतु फलंदाजाने ठरवलं की लॉंग ऑनच्या दिशेला चौकार षटकार मारूया परंतु झोन तो अवघड आहे आणि वाऱ्याची दिशा बघितलं तर विकेट किपरच्या दिशेला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला इथे पाहिजे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूवरती प्रथमला अजिबात कोणत्या प्रकारचा फायदा घेता आला नाही. विकेट किपरनं चपळाईने पटला घेतला तो एक प्रतिम जेल. धक्का नंबर बसला तो संघाला 4था. बॅक टू बॅक 2 विकेट. आशिष शुक्लावत असा एक सामना झाला होता. आशिष शुक्लावत बद्दल बोलायचं म्हटलं तर बाउंड्रीच्या नजदीक उभा होता. एक चेंडू 4 रनची गरज होती. खूप दूरवरती चेंडू होता. दूरवरती चेंडू असताना त्यानं तिथे दगडी काय आहेत पुढे काटे वगैरे दगडे काही बघितलं ना. डायरेक्ट जम्प मारला आणि एका हातामध्ये झेल पकडला आणि संघाला विजय खेचून दिला होता. असा एक अप्रतिम आमचा जीवलग मित्र एक ओल्ड इज गोल्ड सौरभ शुक्लावत, आशिष शुक्लावत. जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. न्यू फलंदाज योगेश. कलात्मक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ओव्हरपिच चेंडू टाकला त्याचा पुरेपूर फायदा घेतला. गेलाय तो चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 24. 4 बाद 24. इथे विकेट जरी जात असल्या तरी रन रोखणं फार गरजेचं होतं परंतु एक अफलातून नेत्रदीपक आकर्षक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला हलू सुद्धा दिला नाही. चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे झेल होतोय का पाहायचं. एक चौकार मारल्यानंतर षटकार मारायच्या प्रयत्नात फलंदाज होतोय. झेल बाद. एक उत्कृष्ट झेल पकडला तो स्पर्शनं.
चांगली धावसंख्या उभी होत असताना बॅक टू बॅक फलंदाज चुका करतात, विकेट टाकतात. कोणत्या प्रकारची मोठी पार्टनरशिप करत नाही. ते पार्टनरशिपला फार गरज आहे. तुमची एक मोठी भागीदारी होणं फार गरजेचं आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर इथे चौकार षटकारांची गरज आहे. नवीन फलंदाज साहिल, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. साहिल थोडासा उशीर आला. जर तो लवकर आला असता तर तो साधारणतः सलामीलाच खेळत असतो, परंतु त्याच्याकडे मोठी क्षमता आहे. बघूया कशा प्रकारची चौकार षटकारांची खेळी करतोय. थोडासा स्लोवर चेंडू टाकला गेला, त्यामुळे फलंदाजाला काही चेंडू समजला नाही, परंतु एक रन तो काय वाचू शकला नाही. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 25 धावसंख्या. षटक क्रमांक 4 या षटकातील काही चेंडू शिल्लक. अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाज आहे. हळूवार मारलेला फटका, एक टप्पा चौकार जातोय का पाहिजे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या पूर्ण काही गरज नसताना ओव्हरथ्रो केला. राग हा क्रिकेटमध्ये नसावा, संयम खूप महत्त्वपूर्ण असतो. इथे तुम्हाला एक चूक मागात पडू शकते. एक रन खूप महत्त्वाचा असतो. इथे विकेट घेण्यापेक्षा निर्धाव चेंडू कसा जाईल ते पाहिजे असतं, परंतु गोलंदाजानं चूक केली होती. नशीब त्याचा संघ सहकारी क्षेत्ररक्षक त्यानं तो चेंडू अडवला, धाव वाचवली. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 5 बाद 25. शेवटचं षटक संघाची धावसंख्या 26 आहे. इथे काउंट चालू होते 25. शेवटचं षटक. नवीन गोलंदाज सौरभ. पहिला चेंडू अवांतर चेंडू वाईट. पंचांचा सारा अवांतर वाईट. एक नामवंत पंच आहेत, ओल्ड इज गोल्ड. अजय आवळे सर लेगला आहे ते संजय भालेराव सर. एक मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडून कोणता निर्णय चुकणं म्हणजे फार अवघड. इथे पाहिजे पहिला चेंडू वाईट. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, स्लोवर चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. ते दुसरी रन होती का पाहिजे तर दुसरीही रन कंप्लीट केलेले. तिसरी रन होती का पाहिजे, परंतु 2 रनवरती समाधान मानावं लागलं. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 29. शेवटचं षटक 5वं षटक पहिल्या इनिंगमधील. या राहिलेल्या 5 चेंडूमध्ये जर सामना जिंकायचा असेल साधारणतः 10 धावसंख्या सुद्धा खूप मोठी होऊ शकते, परंतु समोरचा संघ त्याच ताकदीचा संघ आहे. व्यत्यय आलेल्या गोलंदाजाला डेड बॉल घोषित केला गेला. 5 चेंडूंचा खेळ बाकी. समोर फलंदाज आहे तो साहिल मारणे, गिरीश अताळे. 2 फलंदाज दिग्गज. स्लो ओव्हर चेंडू, ब्लॉक ऑल चेंडू करून घेतला. लेग ब्रेक चेंडू. फलंदाजाला चेंडू समजला नाही, झाला तो त्रिफळाचीत. राऊंड द विकेटनं गोलंदाजी निगेटिव्ह मारा करत असताना फलंदाजाला असं वाटलं की तो चेंडू आपल्या बॅटवर येईल, परंतु लेट आला. थोडासा स्लोवर उतरता चेंडू होता. फलंदाजाला सांभाळला नाही, तो गेला. तो त्रिफळाचीत बाद झाला. नवीन फलंदाज तो राजेश. ऋतिक रास्ते एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. नुसता फोनवर आहे सारखा सकाळपासून. पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका. इथे क्षेत्ररक्षक विकेट किपर बॉलच्या पाठीमागे पाहिजे काय होतंय, परंतु खूपच दूरवरती चेंडू होता. बॉलपर्यंत पोहोचला, चांगला प्रयत्न केला. चेंडू हाताला लागला असता तर शोर तो झेल झाला असता, परंतु खूप दूरवरती चेंडू, त्यामुळे जीवदान भेटलं ते फलंदाजाला. घेतल्या त्या 2 धावा. ओमसाई ग्रुप वातुंडे संघाची धावसंख्या होती 6 बाद 31. षटक क्रमांक 5. या षटकातील काही चेंडू शिल्लक. एकदा जोरदार फटका. इथे झेल होतोय का पाहिजे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाणार होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं. थर्डमॅनला स्लीपला तैनात असणारा खेळाडू. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. जोरदार फटका मारला. इथे पायचे झेल होतोय का. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा 1 रन. या 1 धावसंख्येनंतर ओमसाई ग्रुप वातुंडे संघाची धावसंख्या होती 6 बाद 33. धावसंख्या 4.5. या षटकातील काही चेंडू शिल्लक. अर्थातच शेवटचा चेंडू. कशा प्रकारची गोलंदाज करतोय पाहिजे सौरभ गोळे. त्याच ताकदीचा फलंदाज आहे सचिन. 2 चेंडूचा सामना केला, 3 रनवरती खेळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील.
शेवटचा चेंडू, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात विकेट किपर यांना चांगलं झेल टिपला. बॅट एज, फलंदाज होतोय बाद. निर्धाव चेंडू. 5 षटकानंतर ओमसाई ग्रुप वातुंडे, अर्थातच अमोल भाऊ शिंदे स्पोर्ट क्लब. पाच षटकांचा सामना होता. 5 षटकामध्ये चांगली फटकेबाजी करत एक मोठं आव्हान दिलंय ते समोरील संघ रायझिंग स्टार पिरंगुट संघाला. 34 धावांचं आव्हान दिलं. अगोदरचा सामना त्यांना सहजरित्या जिंकला होता, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट सहजरित्या म्हणून चालत नाही. इथे तुम्हाला चेंडू कशा प्रकारे पडतात, आउटफील्ड कशा पद्धतीचं आहे, पिच कशा प्रकारचं आहे, वाऱ्याची दिशा कोणत्या दिशेला आहे, त्यात समोरच्या संघातील वेगवान गोलंदाज स्पिनर किंवा गोलंदाजीचा कोटा कशा प्रकारचा आहे याचा पुरेपूर अभ्यास असणं फार गरजेचं आहे. आपल्या संघातील फलंदाज कशा प्रकारची फटकेबाजी करतात याचा सुद्धा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. इथे कोणताही निर्धाव चेंडू या कोणत्या प्रकारची चूक संघाला घातक ठरू शकते. वातुंडे संघाचा एक प्लेयर समालोचन कक्षेचे आहे. सर या इथं बसलं तरी चालेल, बऱ्याच खुर्च्या आहेत. डीजे यानंतर होणारा सामना कोळवण क्रिकेट क्लब विरुद्ध न्यू गोल्डन बावधन. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघांकडे खूप मोठी क्षमता आहे आणि या स्पर्धेचे सर्व बावधन करंडक 2025चा. न्यू गोल्डन संघ आज मैदानामध्ये दाखल होणार आहे, खेळण्यासाठी सज्ज होतोय. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आणि मनोज रास्ते साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठा अनुभव. 1992 साली मुंबईमध्ये एक स्पर्धा होती, तिथे मनोज रास्ते यांना अतिशय दर्जेदार फटकेबाजी करत संघाला विजय खेचून दिलं होतं गोल्डनला आणि विजय पारितोषिक पटकावलं होतं. त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. ऋतिक रास्ते हेअरस्टाईल पा जबरदस्त, कडक, हँडसम चॉकलेट बाय. न्यू गोल्डनचा मेगा स्टार ऋतिक रास्ते. वातुंडे ओमसाई वातुंडे क्रिकेट क्लब संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय ते भाऊसाहेब. फलंदाज पिरंगुट संघाकडून येतोय तो एक विस्फोटक आक्रमक फलंदाज श्रवण आणि स्पर्शतकडे खूप मोठा अनुभव आहे. सौरभ एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. पहिला चेंडू जोरदार मारलेला फटका, 30 सर्कलचा पुरेपूर फायदा घेतला, ती गेला तो. पाहायचं इथे पंचांचा इशारा काय होतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मारलाय तो फटका, 1 रन. जोपर्यंत चेंडू सीमारेषा पार होत नाही तोपर्यंत रन घ्यायचे. जर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आला तर 1 रन. चेंडू बाहेर गेलाच नाही, डिक्लेअर झोन मध्ये आला, पुढचा चेंडू स्पर्श. एक टेक्निकल तंत्रशुद्ध फलंदाज, एक दमदार मारलेला फटका त्याच्या बॅट मधून आलाय, खूप दूरवरती मीटर पट्टी तुटली. 110 मीटर मारलेला फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 7 धावसंख्या. डीजे मास्टर. स्पर्श, एक जबरदस्त बॉलला स्पर्श करतो आणि डायरेक्ट मारतो तो षटकार नावावर पास असणारा एक विस्फोटक आक्रमक तंत्रशुद्ध फलंदाज भाऊ शिंदेच्या गोलंदाजी केलेला एक मोठा प्रहार. ब्लॉकॉल चेंडू ऑफ स्टंपला टाकला होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. 1 रनवरती समाधान मानावं लागलं.
पॉईंटच्या क्षेत्रात मारलेला फटका. या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 8 धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक आहे इथे. 2 षटकं पॉवर प्लेचे असतील. 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला आव्हान दिलं इथे 35 रनचं 34 धावांचं आव्हान दिलेलं आहे. इथे तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकात फुलटाच चेंडू पडला तर त्याचा पुरेपूर फायदा घेणं फार गरजेचं आहे, परंतु तो फायदा इथे फलंदाजांना न घेता गेला. तो एक टप्पा घेते. इथे काय होतंय पाहायचं शेवटपर्यंत. पंच जोपर्यंत तुम्हाला डिक्लेअर करत नाहीत कोणता निर्णय तोपर्यंत तुम्ही रन घेत राहायचे. कोळवण 11 कोळवण स्पोर्ट क्रिकेट क्लब प्लीज attended you the call and the discrimination to not very elected for the New Golden and these are the very elected for the seat is very consistent for and that's all. The chance is very big against the match. ओव्हर पिच चेंडू स्टेडियम आल्याला फटका. इथे पायचे काय होतोय. षटकार जातोय का क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे हाताला चेंडू चाटून गेला सीमापार फुटबॉल चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या होती ती 14. पॉवर प्लेच्या षटकात पहिलं षटक आणि त्या षटकावरती केलेली चिरफाड. संघाची धावसंख्या 5 चेंडू 14 धावा. तलाठी ऑफिसमध्ये चेंडू घुसला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला. इथे फलंदाजानं चूक केली. बॅक साईडला जाऊन खेळायच्या प्रयत्नात पॉईंटच्या क्षेत्रात निर्धाव चेंडू कमबॅक केलं. ते गोलंदाजानं पहिलं षटक संपलं. संघाची धावसंख्या पिनबाद 14 धावसंख्या 34 धावांचं आव्हान देत असताना 5 षटकात पहिलं षटक महागडं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूपच पडलं गेलं. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येते. जरी पहिल्या षटकामध्ये जरी धावा जरी दिल्या तरी कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाजाकडे. नवीन गोलंदाज ज्यानं सलामीला फलंदाजी केली होती, एक चौकार मारला होता, तोच युवराज डावखुरा गोलंदाज. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. नाणेफेकीचा कौल होतोय वातुंडे आणि न्यू गोल्ड. पुढचा चेंडू पॉवर प्लेचे षटक. पहिला चेंडू एक अप्रतिम फटका. झेल त्याच ताकदीचा त्याच मनगटी कलात्मक मारलेला नेत्रदीपक फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. काय झेल पकडला. पूर्ण उंच उंच जाणार परंतु तोपर्यंत झेल टिपण्यात यश आलं. ते क्षेत्ररक्षकाला पहिला धक्का बसला. स्पर्शच्या स्वरूपामध्ये विस्फोटक आक्रमक फलंदाज होतोय झेल पा. मंगेश ज्यानं सिंहगडच्या मैदानावरती अतिशय धुमादार फटकेबाजी केली होती. एका षटकात 5 षटकार मारले होते. तोच आज बघूया या स्पर्धेत कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू. मी पहिलेच बोललो होतो की हा षटकार किंग आहे. एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विनर प्लेअर आहे. आणि आत्ता नुकतीच एक स्पर्धा झाली होती, तिथे मोटर स्पर्धा सुद्धा झाली होती. त्या मोटर स्पर्धेमध्ये 2 वेळा षटकार हॅट्रिक मारणारा एकमेव खेळाडू आहे तो हाच मंगेश. आज कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो पाहायचंय. असा विस्फोटक आक्रमक फलंदाज आणि त्याला मिड विकेटच्या दिशेला बघितलं तर 55 ते 50 मीटरचं सर्कल, 50 मीटरची बाउंड्री लाईन खूप कमी वाटू शकेल. परंतु ते शॉर्ट पिच चेंडू जर त्यावरती प्रहार केला तर तो 100% शुअर करू शकतो सीमापार चौकार. षटकार. गोलंदाज कमबॅक करतोय का. युवराज डावकुरा गोलंदाज आहे. फुलटॉस चेंडू परंतु खूप दूरवरती चेंडू टाकला. पंचांचा इशारा. अवांतर वाईड. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 21 धावसंख्या. तर न्यू गोल्डन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारलेली आहे. समोरच्या संघात त्याच ताकदीचा वातुंडे क्रिकेट क्लब. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा एज. इथे पाहायचं झेल होतोय का. फास्ट स्लिपला झेल सुटलेला. जीवदान भेटलंय कोणाला तर एक विस्फोटक आक्रमक फलंदाज मंगेश ज्यानं अगोदरच्या बॉलवरती मारला होता. कुतुंग फटका षटकार. अशा विस्फोटक आक्रमक फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे कितपत महागात पडतं हे येणारा काळ तुम्हाला समजून शकेल. परंतु युवराज त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. वेगात चेंडू टाकतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी. एकदा शॉर्ट पिच चेंडू एकदम हळूवार मारलेला फटका. इथे पाहायचंय काय होतंय. चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 25. 34 धावांचा आव्हान. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक
या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्येच सामना फिनिश होतोय का तो पाहायचंय. ती क्षमता मंगेशकडे आहे. ओरपी चेंडू ब्लॉक हॉल करून घेतला मंगेशनं. डिक्लेअर झोनमध्ये मारलेला फटका. 1 रनवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 26 धावसंख्या. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक. 34 धावांचं आव्हान देत असताना मंगेशनं केलेली एक चिरफाड. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राईक चेंज होतो. हा स्पर्धेचा नियम आहे. रायझिंग स्टार पिरंगुट मजबूत स्थितीमध्ये अगोदरचा एक सामना जिंकला होता. लीगमधील दुसरी लढत खेळतात ते दुसरी विजयाच्या समीप असताना. परंतु क्रिकेट आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. युवराज पुलटा चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेताना स्क्वेअर लेगला पंच आहेत. एक नावाजलेले पंच इथे चेक करतायत नो बॉल आहे का. विमर चेंडू. थर्ड अंपायर नो बॉल चेक करा. चेक चेक. न्यू गोल्डन संघाचे कर्णधार विष्णू राजावत यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळचे त्यांचं सरसर स्वागत. माजी खेळाडू आहेत. या आपण इथं स्थान बदवायचे. एक विस्फोटक फलंदाज रात्री कॉन्फरन्स मध्ये माझ्या बरोबर होता. तोच एक जबरदस्त आक्रमक कशाला म्हटला तेजस. बर्थडे बॉय कोण आहे. अनूप राजावत आपल्या मंडळाचे आधारस्तंभ. एक जबरदस्त व्यक्तिमत्व अनूप राजावत. फेर डिलिव्हरी फेर डिलिव्हरी फेर फेर डिलिव्हरी. न्यू गोल्डनचे अष्टपैलू खेळाडू अनूप राजावत यांचा आज वाढदिवस. अशा या शुभ दिनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गोलंदाज साहिल चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. रिंकू राजावत यांचे आगमन झालेलं आहे. मंडळचे त्यांचं स्वागत. दीपक राजपूत सर. विजय राजावत न्यू गोल्डनच्या माजी खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. एक काळ त्यांना गाजवलेला आहे. जोरदार मारलेला फटका इथे खूपच दूर वरती जातोय का पाहिजे आणि खूपच दूर गेला षटका. अत्तर्व पवळ्या आलेल्याच पहिल्या चेंडूवरती मारलाय कुतुंग फटका. षटकार छोटा पॅकेज बडा धमाका. विजयासाठी करायचे ते अजून फक्त 2च धावा. औपचारिकता आहे. बघूया पुढचा चेंडू. बॅक टू बॅक जोरदार मारलेला फटका पाहिजे. तर ग्राउंडचा फटका मी स्पीड झालेला. इथे पुन्हा बॅक साईडला त्याचा क्षेत्ररक्षक संघ सहकारी आला परंतु त्याच्याकडून सुद्धा मी स्पीड झाला. यावरती घेतली 1 रन. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या 33 टाय झालेला आहे. 1 रन विजयासाठी. पुढचा चेंडू ओरपी चेंडू विजय फटका लॉंग ऑफच्या दिशेला. संघ जिंकला तो पिरंगुट. रायझिंग स्टार दोन्ही सामने जिंकून मजबूत स्थितीमध्ये. आताचा सामना झाला तो सामना जिंकला. द रायझिंग स्टार पिरंगुट संघाचा पुन्हा एकदा ठरतो मॅन ऑफ द मॅच मंगेश. मंगेश कम ऑन यार. विस्फोटक आक्रमक फलंदाज साहिल कुंभार यांचे आगमन झालेलं. न्यू गोल्डनचे स्टारचे मेगा स्टार साहिल कुंभार. चेतन झोपला. चेतन झोपला.
वारजे मालवाडीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, शिवणे येथे खूप मोठी व्यक्तिमत्व कशाला म्हटलं जातं, त्यांना कोणती स्पर्धा सोडली नाही. अशी या स्पर्धेचा आखोदेखा हाल पाहताना बावधन करंडक 2025 यूट्यूबद्वारे पाहतायत. योग्या तुम्हाला माहितच असेल, आशाबाईचा जावई. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या मंडळाचे आधारस्तंभ विष्णू राजावत सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. मंगेश बॅक टू बॅक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. तसं म्हटलं तर पुणे टेनिस बॉल शोमध्ये अशा कित्येक तरी स्पर्धा असतात. त्या स्पर्धेचा आखोदेखा हाल प्रत्यक्ष पाहत असताना योगेश कदम वारजे मालवाडीतील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ आहेत. ॲटोचे सर्वेसर्वा आणि त्यांचा आवडता संघ चेन्नई सुपर किंग, आणि अशा चेन्नई सुपर किंग संघाचे सर्वेसर्वा चाहते योगेश कदम आज आखोदेखा हाल पाहत असताना त्यांचं सुद्धा मंडळाचं सरसरचं स्वागत. त्यांना शुभेच्छा दिल्यात पूर्ण सर्व सहभागी संघांना स्पर्धेला. पुन्हा तुम्ही त्याचे नक्की या सर आखोदेखा हाल प्रत्यक्ष बावधनच्या थेट मैदानात.